टॅडॅन! आम्ही पुन्हा एकदा आई बाबा होणार आहोत आणि ही गुड न्यूज आमच्यासाठी खूप आनंदाची होती. सोनोग्राफीच्या वेळेस तर खूप खुश होतो आम्ही. बाळाचे ठोके वगैरे सगळं चांगलं होतं. हॅलो, नमस्ते फॅमिली, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. आणि खूप दिवसानंतर मी व्हिडिओ काढते. आज सकाळी सकाळी ट्रायपॉड, रिंग लाईट वगैरे सगळं शोधाशोध केले मी, कुठं आहे काय आहे. आणि नवीन ठिकाणी पसारा शिफ्ट केल्यामुळे मला काही वस्तू सापडतच नव्हत्या. शेवटी ट्रायपॉड हा सापडला आणि पाहते तर काय त्याचा पूर्ण तुटला, तो काहीच कामाचा राहिला नाही. डायरेक्ट सगळं वाकून वगैरे गेलेलं आहे. बघून तर मी शॉक झाले, कारण त्याला तरी काय होणार, कारण का 8-9 महिने झाले माझे. डायरेक्ट मी व्हिडिओ काढणं सगळं बंद केलेलं होतं. खूप म्हणजे तब्येत पण बरोबर नव्हती माझी आणि घराचं पण, नवीन घराचं काम चालू होतं आणि त्या राड्यामध्ये पण मला अजिबात वेळ भेटला नाही. भरपूर जणांचे मला DM येत होते की ताई तुमचे व्हिडिओ का बरं येत नाही, आणि त्यांना रिप्लाय द्यायला पण मला वेळ भेटला नाही. त्यामुळे म्हटलं चला आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट करूया. तर हे बघा, आम्ही पुन्हा एकदा आई बाबा होणार आहोत आणि ही गुड न्यूज आमच्यासाठी खूप आनंदाची होती. पण जसजसं दिवस वरती 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 चालले गेले आणि सोनोग्राफीची वेळ आली. पहिली सोनोग्राफीच्या वेळेस तर खूप खुश होतो आम्ही. बाळाचे ठोके वगैरे सगळं चांगलं होतं. पण जशी 5व्या महिन्यातली सोनोग्राफी करायला गेलो तर सगळेच म्हणत होते ताई तुझं पोट दिसत नाही, असं तसं चालू होतं सगळ्यांचं. तर मग म्हटलं काय, माझं अगोदरच्या प्रेग्नन्सीमध्ये पण पोट दिसत नव्हतं, तर यामध्ये पण 5व्या महिन्याच्या नंतर दिसायलाच. पण नंतर सोनोग्राफीला गेल्यानंतर कळालं की बाळाला ब्लड माझं व्यवस्थित पोहोचत नसल्यामुळे बाळाचं वजन फार कमी आहे. त्यासाठी मला हाय पॉवरच्या गोळ्या वगैरे सगळं चालू केले आणि त्याच टेन्शनमध्ये व्हिडिओ वगैरे काहीच काढलं नाही. आणि पहिले 5 महिने तर मला पाणीही पचलं नाही आणि काहीच नाही, फक्त नारळ पाणी वगैरे पिणं चालू होतं. त्यात पण वॉमिटिंग झाली, तर गेलं ते सगळं पाण्यामध्ये. आणि त्यामुळे मला जास्त BP लो व्हायचा, उभा राहायची पण क्षमता नसायची. त्यामुळे IV वगैरे चालू असायचं मला. त्यामुळे घर ते हॉस्पिटल याच्यामध्ये मला वेळच भेटला नाही चक्क व्हिडिओ काढण्यासाठी. आणि त्या सिच्युएशनमध्ये पण नव्हते. आणि कसं असतं ना, प्रेग्नन्सी जर्नी बाईच्या आयुष्यात खूप स्पेशल असते. पण माझं तसं काही नव्हतं, कारण का 5 महिने अजिबात मला काहीच पचलेलं नाही. भाजीपोळीकडं तर मी बघितलंच नाही. त्यामुळे खूप वीकनेस आला होता मला. पण आत्ता छान मस्त वाटतंय. त्यामुळे म्हटलं चला आपली ब्लॉगिंग स्टार्ट करूया. त्यात पण आज मी सगळं शोधाशोध केली. ट्रायपॉड कुठे आहे, रिंग लाईट कुठे आहे, तर त्यात पण सगळं तूटफूट झाली. काय करणार, 7-8 महिन्यापासून व्हिडिओज नव्हते काढले, त्यामुळे त्या वस्तूकडं पण मी लक्ष दिलं नाही, काय नाही. पण रिंग लाईट व्यवस्थित ठेवलेली होती, त्यामुळे तिला काहीच नाही झालेलं. ट्रायपॉड इकडं तिकडं पडझडमुळे तुटला. आता काय नवीन विकत आणावं लागेल वापस. तर चला, एवढ्या दिवसानंतर मी व्हिडिओ काढते, तर आज थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही मला बोलण्यासाठी. पण तरी मी आजपासून स्टार्ट करते. तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटले काय नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे पण तुम्हाला भेटली असेल. आणि दुसरी पण गुड न्यूज आहे की माझं नवीन स्वतःच्या घरामध्ये मी शिफ्ट झाली आहे. ते पण वास्तुशांतीचे व्हिडिओ काढायला मला काही टाईमच भेटला नाही, कारण का सगळं एवढं अचानक घाईघाईत झालं. वास्तुशांती पण अचानक ठरवली, म्हणजे रात्री सगळ्या गोष्टी व्यवस्थित, म्हणजे रात्री सगळ्या गोष्टी डिसाईड झाल्या आणि नेक्स्ट डेला वास्तुशांती होती. आणि वास्तुशांतीला मला बसता येत नव्हतं, त्यामुळे मम्मी पप्पाच्या हाताने वास्तुशांती केली. त्यामुळे व्हिडिओ काढायला पण काही वेळ भेटला नाही. तर सगळं फास्टमध्येच झालं. काही फोटो आहे ते मी अपलोड करेल, इंस्टाग्रामवर वगैरे अपलोड करेल, तर नक्की बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्की सांगा. चला तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच, कारण आता रोज आपले व्हिडिओ येत राहतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.